नमस्कार, कशा आहात तुम्ही? कुक विथ स्वामीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी ही स्पेशली लहान मुलांसाठी आहे. स्वीट कॉर्न्स आणि चीज हे आजकालच्या मुलांना फार आवडीचं झालेलं आहे. त्यामुळे आज आपण इथे स्वीट कॉर्न चीज बॉल्स बनवणार आहोत. याला तुम्ही चीज कॉर्न टिक्की असं सुद्धा म्हणू शकता. अत्यंत चीझी आणि क्रीमी असे हे चीज कॉर्न बॉल्स माझ्या मुलाचे अगदी फेवरेट आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. या ठिकाणी मी एक बॉइल्ड स्वीट कॉर्न घेतलेला आहे. चाकूच्या मदतीने याचे दाणे आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व दाणे एका भांड्यामध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि शिमला मिरची घाला. त्यानंतर त्यामध्ये मी 2 बॉइल्ड पोटॅटो घालत आहे. याला तुम्ही हाताने स्मॅश करूनही घालू शकता, पण मी किसणीने किसून घालत आहे. त्यानंतर यामध्ये मी मोझरेला चीज वापरत आहे. त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण घातलेला आहे. त्यानंतर इथे सर्वांच्या आवडीच्या हर्ब्स म्हणजे ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पावडर आहे. त्याचबरोबर मी थोडासा गरम मसाला वापरत आहे. हे ब्रेड क्रम्स आहे. ब्रेड क्रम्स म्हणजे जे मिल्क ब्रेड येतात त्याला हाताने चोळून असं त्याचा बारीक पावडर करून घ्या, म्हणजे त्याला ब्रेड क्रम्स असं म्हणू शकतो आपण. थोडे ब्रेड क्रम्स आपल्याला नंतर लागणार आहे. त्यानंतर मी इथे चवीपुरतं मीठ घालत आहे आणि हे सर्व मिक्सचर आपल्याला हाताने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व मिक्सचर मिक्स करून घ्या आणि त्याला साधारण 5 ते 7 मिनिट झाकून थोडा रेस्ट द्या. त्यानंतर आपल्याला इथे एका छोट्या भांड्यामध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लॉर, 2 चम्मच मैदा घेऊन पाण्याने त्याची एक पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची. तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे. त्यानंतर कॉर्न्सचं जे सर्व मिक्सचर होतं त्याचे आपल्याला हाताने असे बॉल्स बनवून घ्यायचे आहे. या ठिकाणी जर तुमची बाइंडिंग होत नसेल तर तुम्ही एखादी बटाटा अजून मिक्स करू शकता. बॉल्स बनवल्यानंतर बॉल्सला बोटाच्या मदतीने मध्यभागी एक छोटंसं होल करून घ्या. त्यानंतर मी या ठिकाणी काही चीजचे क्यूब्स घेतलेले आहेत. हे प्रोसेस चीज आहे. छोटे छोटे त्याचे क्यूब्सच्या आकाराचे तुकडे करून घ्या आणि असं बॉल्सच्या मध्यभागी टाकून बॉलला परत एकदा हलक्या हाताने प्रेशर देऊन लाडू जसा आपण बांधतो त्या पद्धतीने आपल्याला बांधून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बॉल करायचा आहे. त्यानंतर आपण जे मैदा कॉर्नफ्लॉरची स्लरी बनवली होती त्या बॉलला त्या स्लरीमध्ये कोट करून घ्यायचा आहे. स्लरीमध्ये कोट करून झाला की तोच बॉल आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये पूर्ण कोट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बॉलला तुम्ही पूर्णपणे ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्या आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला पहिला बॉल रेडी झाला आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी एकीकडे गॅसवरती कढई ठेवली आहे आणि दुसरीकडे तवा ठेवलेला आहे. काही बॉल्सला मी नंतर टिक्कीचा शेप दिला होता. त्या टिक्कीला आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तव्यावरती आणि काही बॉल्सला आपल्याला कढईमध्ये डीप फ्राय करून घ्यायचं आहे. तव्यावरती जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर टिक्कीच्या आजूबाजूला तुम्ही चम्मचने थोडं तेल सोडू शकता. या पद्धतीने आपल्याला कढईमध्ये काही बॉल्सला डीप फ्राय करून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपल्याला हे बॉल्स फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता बॉल्स आपले गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्या बाजूला आपण जी टिक्की शॅलो फ्राय करत आहोत तीही छान गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे. हवं असेल तर तुम्ही टिक्की झाकूनही शिजवू शकता. तर अशा पद्धतीने आपले चीज कॉर्न बॉल्स गोल्डन ब्राऊन झालेले आहे. त्याला एका टिश्यू पेपरवरती काढून घ्या. तर अशा पद्धतीने मी सर्व चीज कॉर्न बॉल्स फ्राय करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता काही टिक्कीज आपल्या शॅलो फ्राय केलेल्या आहेत आणि काही बॉल्स आहेत ते डीप फ्राय केलेले आहेत.
चीज खूप छान असं मेल्ट झालेलं आहे। तर अशा पद्धतीने क्रीमी आणि चीज कॉर्न बॉल्स तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करून बघा। तर माझ्या स्वीट आणि सिंपल रेसिपीज जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल ग्रो व्हायला मदत करा। थँक्यू।